होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्याकरिता रेल्वे स्टेशन मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस विभाग यांना माहिती देऊन बंद केलेला रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करून पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे। काय झालं सभापती महोदय, या गावामध्ये राजकमल चौक या पुलाचं जेव्हापासून वाहतूक बंद करण्यात आली, सभापती महोदय, राजकमल चौकाच्या पुलाच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभागाने ती वाहतूक बंद केली। पोलीस विभागाने सुद्धा दखल घेतली, परंतु या संदर्भामध्ये शहराची वाहतूक जी आहे ती फार विस्कळीत झालेली आहे। तुम्ही समजून घ्या। म्हणजे गावंडे साहेब, प्रशांतभाऊ देशपांडे साहेबांना जर कोर्टात जायचं असेल तर इरविन चौकाची काय परिस्थिती झाली बघून घ्या। आम्हा लोकांना, कलेक्टर ऑफिसला किंवा गावातल्या सगळ्या जनतेला इरविन चौक पास करायचा असला तर अतिशय ट्रॅफिक वाढलेली आहे आणि अनेक ऍक्सिडेंट तिथल्या इरविन चौकातून यू टर्न करताना होत आहेत। म्हणून जे पंजाबराव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोरून तिकडचा एक रस्ता आधी सुरू होता प्रशांत भाऊ, जो रेल्वे स्टेशनकडे जातो, तो तात्पुरता सुरू करा। जोपर्यंत राजापेठ उड्डाणपूल होत नाही तोपर्यंत मान्य आहे मला, परंतु जोपर्यंत राजकमलचा वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत तो सुरू करा। आणि राजकमलची वाहतूक सुरू झाली, पुलाचं बांधकाम झालं की तो बंद करा। तर तात्पुरता सुरू करण्याच्या संदर्भातला ठराव पास करा, BNCला पाठवा, आपल्या इथल्या दोन्ही आमदारांना शहरातल्या पाठवा, त्याची सभागृहाची प्रत खासदारांना पाठवा, पालकमंत्री साहेबाला विनंती करा गावंडे साहेब की या संदर्भातली जी वाहतुकीची या शहरातली कोंडी झालेली आहे, अनेक विद्यार्थ्यांचे यू टर्न घेताना ऍक्सिडेंट झालेले आहे इरविन चौकात, आणि ट्रॅफिक पोलीस तिथं कशा पद्धतीनं काम करते हे जवळपास सगळ्यांना माहित आहे, ट्रॅफिकची व्यवस्था कशी आहे। तर म्हणून हा ठराव मंजूर करा, BNCला पाठवा आणि सगळ्या जनप्रतिनिधीला पाठवा, अशी माझी आग्रहाची विनंती आहे गावंडे साहेब। सभापती महोदय, विलास भाऊंनी जे मांडला तो जो पंक्चर करणं आवश्यक आहे पंजाबराव बँकेपाशी, तो फारच आवश्यक आहे, ते तर पाठवाच। परंतु हे जे आहे अमरावती महानगरपालिकेचं जे सभागृह आहे ना, हे स्थानिक प्रशासन आहे या शहराचं, एक प्रकारचं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे आमचं, आणि त्या पुलाचं नेमकं काय चालू आहे कोणालाच माहित नाही। म्हणून माझी अशी विनंती आहे की हा सभागृहाचा हा विषय मंजूर करून संबंधित विभागाला त्याच्या संबंधात त्यांनी काय नियोजन केलेलं आहे, कधीपर्यंत तो पूर्ण होणार आहे, त्याच्याकरता निधीची काय परिस्थिती आहे याच्या बाबतची माहिती मागवून या सभागृहाच्या समोर ठेवावी, जेणेकरून सर्व सभागृहाला त्याचं एक्झॅक्ट काय स्थिती आहे आणि काय नियोजन आहे, कधीपर्यंत तो पूर्ण होणार आहे याबाबतची माहिती मिळू शकेल। विलास भाऊंनी जे म्हटलं ते मंजूर करा आणि सोबत हे पण मंजूर करा की हे असा प्रकारचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना पाठवा की सभागृहामध्ये अशा अशा प्रकारची मागणी केली आहे, या मागणीच्या अनुषंगाने आपला या संबंधातलं सर्व जे नियोजन आहे त्याच्या संबंधितली माहिती सभागृहाच्या अवलोकनार्थ पाठवावी म्हणून। धन्यवाद। सभापती महोदय, या ठिकाणी विलास भाऊचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे। या संदर्भात शासन स्तरावरती निर्णय झालेला आहे, निधीची उपलब्धता थोड्याच दिवसात होणार आहे, त्यासाठी BNC आणि काम पण सुरू झालेलं आहे। जेवढं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी माननीय आमदार सुलभाताई खोडके यांचा पाठपुरावा जोरात चालू आहे। आणि तुम्ही जो विषय सांगितला की इथे हा पंजाबराव बँकेसमोरचं ते ओपन करायला पाहिजे, त्यासाठी सुलभाताईने आणि संजय भाऊनी मोठा पाठपुरावा केला, परंतु पोलीस कमिशनरचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी ते ओपन केल्यानंतर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढेल, म्हणून ते करता येणार नाही।
हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. परंतु या विषयावरती अतिशय दक्षतेनं काम करते आणि लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण होईल याची खात्री लागेल ते सांगू शकतो. आपलं म्हणणं काय भाऊ, आपलं म्हणणं तसं नाही. आपलं म्हणणं थोडं कसं आहे, काम आता लवकरात लवकर म्हणजे ते काही वर्षभरात होत नाही. हा, आपलं म्हणणं असं आहे की हे तात्पुरता तो पंच काढला पाहिजे जोपर्यंत हे काम सुरू आहे, आणि हे काम झाल्यावर ते पुन्हा पूर्ववत करा. बरं, अवलोकनार्थ घ्या. म्हणून याला मंजुरी द्या आणि सगळ्यांना अशी विनंती करा. मंजूर करा आणि अवलोकनार्थ हा, पाठवा आवश्यक आहे. तुम्ही बोला. माननीय सभापती महोदय, एक मिनिट चेतनजी. विलास भाऊनं अतिशय रास्त प्रस्ताव मांडलेला आहे. जो पंजाबराव बँकेचा जो पंक्चर आहे तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे असं माननीय पोलीस आयुक्त म्हणते आहे, तर तिथं ट्रॅफिक पोलीस ठेवा, झाला विषय संपला. विषयासाठी स्पेशल मिटिंग लावली. ते मिटिंग लावून त्याच्यावरती पोलीस आयुक्तांचं म्हणणं असं आहे की तिथे ऍक्सिडेंट स्पॉट झालेला असल्यामुळे तिथे आपल्याला ओपन करता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की इकडचा एरिया बंद झाल्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढलं आहे. अरे पण आता गावात ऍक्सिडेंट खूप होऊन राहिले ना या राजापेठ आपल्या राजकमलच्या पुलामुळं. तिथं काय करून राहिलं भाऊ, तिथं लोक पोलिसला हे सांगितलं पाहिजे की तिथं विद्यार्थी मोठे मोठे लोक नियमाचं उल्लंघन करून यू टर्न घेऊन राहिले हिरवीन चौकातून या रस्त्यावर यासाठी. बरोबर बरोबर. तर काही रॉंग साईड येतात, धडाल ऍक्सिडेंट होऊन राहिले. ऍक्सिडेंटचं प्रमाण आता जास्त वाढलं. नाही काय झालं म्हणून काय करा, ठराव मंजूर करा आणि तात्पुरती व्यवस्था करा. तिथं 2 ट्रॅफिकची व्यवस्था वाढवा. नाही, ठराव मंजूर केल्यानंतर पोलीस कमिशनरने त्याला मान्यता देणे आवश्यक आहे. अरे बा, ठराव मंजूर करून पाठवूया ना आपण पालकमंत्री ठराव मंजूर करून पाठवायला जर पालकमंत्री बोलले आयुक्तांशी तर पालकमंत्री मोठे आहे, पालकमंत्री म्हणतील की हे तात्पुरतं केलं पाहिजे. मान्य आहे तुमचं मग विषय. आपल्याला काय अडचण आहे, शेवटी ठराव मंजूर करा. तिथे आणि- ओपन असताना मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत होते म्हणून ते बंद पण केलं. बंद आहे, बरोबर आहे की नाही. हा. आता जास्त वाढले ना. पण त्याच्यानंतर पुन्हा वाढेल ना, पुन्हा आता वाढेल नाही. 2 ट्रॅफिक पोलीस तिथं ठेवा. जे प्राध्यापक तिरतकर साहेबांनी सांगितलं तिथं जर ट्रॅफिकची व्यवस्था तुम्ही ठेवली खुलं करून. अविनाश भाऊ, ट्रॅफिकची व्यवस्था ऑलरेडी तिथे जर मोठ्या नाही प्रमाणात नाही, आहे. माझी गोष्ट पूल ऐका. जर एक मिनिट मिलिंद हो, भाऊ, बोल. जर पूल जर 2-4 महिन्यात होत असेल तर ते हावणं नाही होत ना. हे याला लागतं 2-3 वर्ष लागेल. नाही. तर तात्पुरती 1 वर्ष, तर 1 वर्ष आपण तो जो डिवायडर आहे तो पंक्चर करून तिथं ट्रॅफिक पोलीस ठेवा 2, झाला विषय खतम. सभापती महोदय, तुम्ही बोला. माझं म्हणणं काय सोपं आहे. सभागृहाच्या वतीने विनंती करणारा ठराव करायला काय हरकत आहे, नहीं, आणि अपन- त्यांचं काय नियोजन आहे? उसको मंजूर करके कायम करके और जो आपण भेटतो. नियोजन आहे- विनंती प्रस्ताव आपण करू. पण याही संदर्भामध्ये ज्या पुलाच्या संदर्भाची जी माहिती आहे ती सभागृहामध्ये तेच तर म्हणून अवकलनार्थ आलो. ठेवावी. हे नियोजन पण आहे ते ठेवा. तिथे पंक्चर केला तर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढेल. ते या संदर्भात एक मिनिट, या संदर्भात पोलीस आयुक्तांसोबत आपण पर्सनली चर्चा करू. चर्चेतून मार्ग निघतात आणि हा प्रस्ताव आपण मंजूर करू ना. माझ्या स्वतःच्या घराच्या तिथला विषय, 1 मिनिट मी सांगतो. तिथे काही मोठे ऍक्सिडेंट वगैरे झाले नाही. एका कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता. तिचे वडील जे आहेत ते दिव्यांग होते असे चालताना. त्यांनी खूप त्याच्यावर पत्रव्यवहार केला की हे बंद करा, हे बंद करा, हे बंद करा. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की कोणीच त्याच्या विरोधात बोलायला तयार नव्हतं. ऍक्सिडेंट झाला तर ऍक्सिडेंट तर सगळ्या याच्यावर होता म्हणून सगळं बंद करणार का? या समोरच्या ब्रिजवर किती ऍक्सिडेंट झाले तेव्हा नवीन होता तेव्हा. मग आपण तो पूल बंद करून टाकला का? बंद करणं ही तर सोपी गोष्ट आहे. सुरू ठेवणं याच्याकरता कसरत लागते. आणि प्रशासन पोलीस हे बंद करायसाठी नसतात, हे सुरू ठेवायसाठी असतात. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय सोपा आहे. प्रस्ताव मंजूर करा आणि नियोजन पुढच्या सभेमध्ये बोलवा. माननीय मिलिंद भाऊचा प्रस्ताव अतिशय महत्वाचा. त्यांनी जे म्हटलं की बंद करणे सोपं आहे, चालू करणे कठीण आहे. मग चालू करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केला आहे. हरकत नाही, आपण हा विषय मंजूर करूया आणि मंजूर करून अवलोकनार्थ आपण ते पण इथं बोलूया आपल्या समोर की काय परिस्थिती आहे ते सांगायला पाहिजे. आणि या सभागृहाची विनंती करत असताना, प्रस्ताव मंजूर करत असताना पालकमंत्री साहेबांनाही त्याचं एक निवेदन द्या की पालकमंत्री साहेबांनी ही शहरातल्या वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भातली दुरुस्ती करून घ्यावी प्रशासनाकडून. हा माझा शब्दप्रयोग त्याच्यात जास्तीचा टाका. ठीक आहे, मंजूर करा, विषय काही प्रॉब्लेम नाही, मंजूर करा आणि पाठवा त्यांच्याकडे. पोलीस कमिशनरची बैठक पण आपल्याकडे लावा त्या विषयावरती, अत्यंत आवश्यक विषय.